जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काय सांगाल, आपण काँग्रेस कमिटीची बैठक घेतली, आपण पक्ष निरीक्षक आहात, काय जे निरीक्षण नोंदवलं आहे आज पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नांदेडला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज मला येण्याचा योग आला आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने चे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ यांनी या जिल्ह्याचा आढावा घ्या, तिथे संघटनात्मक बांधणीमध्ये आपल्याकडे सध्याची काय परिस्थिती आहे तो आढावा घेऊन आपण भविष्यात आपल्याला काय करावं लागेल, तात्काळ काय करण्याजोगं आहे, भविष्यात आणखीन येणाऱ्या काळात काय करण्याजोगं आहे, हे संघटना बांधणीच्या दृष्टीने आज विचारविनिमय करण्यात आला. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी प्रत्येक तालुकानिहाय केला. त्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे खासदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, राजेशजी पावडे, आमचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई, माजी आमदार हनुमंतराव, ही सगळी मंडळी या सगळ्या चर्चेमध्ये होती. येणारी निवडणूक ही प्रत्येक कार्यकर्त्याला किंबहुना त्या समितीला विचारपूस करून येणाऱ्या काळात महाविकास आघाडी करायची आहे, सोबळावर लढायचं आहे, याच्यासुद्धा विचारविनिमय त्यांच्यासोबत करण्यात आला. वेगवेगळे मतांतरं त्याच्यामध्ये जाणवली. भविष्यात पुढची बैठक ज्या वेळेला होईल त्यावेळेला आम्ही आपल्याला निर्णय आमचा सांगू की येणाऱ्या काळात आपण निवडणुका कशा लढणार आहोत. या पद्धतीनेच याच्या बरोबरीनेच काँग्रेस पक्ष हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी करतोय. लवकरच आमचे समन्वयक माजी मंत्री सुनील देशमुख साहेब हे संभाजीनगरला 16 तारखेला एक मीटिंग घेत आहे. त्या मीटिंगमध्ये मराठवाड्याभर सगळे लोक त्या मीटिंगमध्ये येतील आणि तिथून पुढे जोमाने आम्ही सदस्य नोंदणीचं काम किंबहुना पदवीधर मतदारसंघातले जे वोटर आहेत त्याच्या नोंदणीचं काम सुरू करू आणि जास्तीत जास्त नोंदणी मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाची कशी होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील आणि ती निवडणुकीत जागा महाविकास आघाडीला आमच्या पक्षाला कशी देता येईल याचा विचार आम्ही करतोय. सर, पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवार आहे? प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार आहे आणि तुल्यबळ उमेदवार आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. निश्चितच यावेळेला आम्ही महाविकास आघाडीकडे ती जागा मराठवाड्याला द्या असं मागणी करणार आहोत. सर, मंत्री बाबासाहेब पाटील असं म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र हे विधान त्यांनी पूर्वी केलं होतं. काय झालंय, या सगळ्या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना या सत्तेचा काय माज आला असं मी म्हणेल, किंबहुना त्यांचं वर्तन तसं सुरू झालं आहे. हे सरकारमधली दिल्लीपासून गल्लीपर्यंतची परिस्थिती आहे. एक जण रम्मी काय खेळतो, दुसरा जण आणखीन तुम्ही म्हणले तसं सरकारला शेतकऱ्यांना सातत्याने असं सवय लागली किंवा यांना कर्जमाफीच पाहिजे. अरे शेतकऱ्यांचे हाल तुम्ही जर बघितले जाऊन आज तर गुडघे इतकं पाणी, कमरे इतकं पाणी त्याच्या शेतात होतं. सोयाबीन गेलं, कपाशी गेली, तूर गेली, मक्का गेली, अशा परिस्थितीत खरीप हातातून गेलेलं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करायचं आहे का त्यांना नाद लागला म्हणायचं आहे, हे उचित नाही. मी या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलगिरी व्यक्त केली त्याबद्दल मी काही म्हणणार नाही, परंतु असेच वक्तव्य सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या नेते मंडळीने करणं उचित नाही. जर स्वबळाची गरज पडली तर काँग्रेस तयार आहे का? महाविकास आघाडी म्हणून आम्ही देश पातळीवर आदरणीय राहुल गांधी साहेबांनी इंडिया गठबंधन केलेलं आहे. इतकं करूनही स्थानिक पातळीवर जर स्वबळाचा नारा जर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दिला तर काँग्रेसही स्वबळाच्या नाऱ्यावर निश्चितपणाने तयार आहे. बरं, आपण जर बघितलं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे त्या मोर्चाला होते. जे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय पुन्हा त्यांनी आयरनवर आणला. मी हा मुद्दा काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून आयरणीवर आणलेला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी पहिल्या दिवशीपासून सांगितलं आहे, तुम्हाला जी मदत करायची ती करा, परंतु सगळ्यात मोठी मदत जर शेतकऱ्याला कोणती होणार असेल तर ती कर्जमाफीची आहे. म्हणून हा मुद्दा काँग्रेसने पहिल्या दिवसापासून लावून धरलेला आहे आणि आजही आमची तीच मागणी आहे. जर आपण बघितलं तर जे राज्य सरकारनं काढलेला हैदराबाद गॅजेटचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले, तुमचे सहकार्य? मला त्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की मनोज जरांगे यांनी मुंबईला उपोषण केलं, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी GR काढला आणि सांगितलं की ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हा पूर्वीचाच कायदा आहे, पूर्वी दिलेला निर्णय आहे. मग आता वडेट्टीवार साहेबांनी पुन्हा त्याच्यावर वेगळं मत मांडण्याची नोंदवण्याची गरज नाही. बस जी ज्या पद्धतीनं विजय वडेट्टीवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं किंवा त्यापूर्वी ही भूमिका घेतली, त्याचा काँग्रेसला फायदा होईल की तोटा होईल? हे बघा, प्रत्येक समाज हा आपल्या आपल्या परीने आपलं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करतो आहे. कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी OBCच्या बाजूने बोललं पाहिजे,
मला असं वाटेल उद्या मी मराठा समाजाच्या बाजूने बोललं पाहिजे, परंतु राहुल गांधी साहेबांनी एकच भूमिका घेतलेली आहे, जातनिहाय जनगणना करा आणि सगळ्यांना आरक्षण त्यांच्या प्रमाणात देण्यात यावं. सर, आपण बघितलं तर आता बंजारा आणि आदिवासी वादसुद्धा चव्हाट्यावर आला आहे. बंजारा समाज म्हणतो की एसटीतून आरक्षण द्या, आदिवासी समाज असं म्हणतो की कोणत्याही इतर समाजाला आमच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये. आरक्षण ही दिलेली संविधानाने दिलेली तरतूद आपल्या देशामध्ये आहे. SC आणि STचं आरक्षण हे खऱ्या अर्थाने संविधानाने आपल्याला दिलं होतं. आता ते आरक्षण अनेक समाजातल्या गरीब मुलाला मिळू शकत नाही हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, सगळ्या समाजातून मागणी की माझ्या गरीब मुलाला शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे, माझ्या समाजाच्या गरीब मुलाला नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे, आणि म्हणून या सगळ्या समाजाचा प्रश्न सोडवण्याचं काम रामबाण उपाय म्हणून जातनिहाय जनगणना करावी आणि सगळ्या समाजाला आरक्षण द्यावं असं आदरणीय राहुल गांधींनी सांगितलं. सर, आपण बघताय की आज आपण आढावा घेतला आहे. काँग्रेस जी आहे ती निवडणुकीला समोर जाताना पाहायला मिळते. मात्र ज्या पद्धतीने नांदेड काँग्रेसमध्ये आपण 2 गट पाहतोय, जिल्हा अध्यक्षातली तू मी पाहतो, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे, काय सांगा? मी मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या मध्ये जर नंबर 1चा जिल्हा कोणता असेल तर तो नांदेड जिल्हा आहे. हे मला या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. मग तो माझा औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा असू दे, जालना असू दे, त्या सगळ्या मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये जर नंबर 1चा पक्ष संघटना बांधणीमध्ये कोणता असेल तर तो नांदेड आहे. आणि नांदेडमध्ये इतकं चांगलं काम चाललं आहे. लोकशाहीमध्ये पक्ष संघटनेमध्ये 2-2 शब्द होणं किंबहुना त्याच्यात वाद असणं हा काय आमचा जाती दुश्मनीचा वाद नाही, हा बंधाऱ्याचं भांडण नाही. हा त्या वेळेला क्षणिक कार्यक्रम समोर येतात, त्यावेळेला ते तिथल्या तिथं मिटवले जातात आणि पुढे जात असतो. हे काय आजचं नाही, अनेक वर्ष जुनं आहे. आणि हे आमच्यात नाही, आमच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षात आहे. जुन्या नाव्याचा वाद त्यांच्या तुलनेत तुम्ही मागे आहेत ना. आमच्याकडे वादच नाही, वाद सगळा त्यांच्याकडे आहे. कारण त्यांना आता भीती वाटायला लागली जुन्या भाजपच्या लोकांना की झाला हा सगळा पक्ष काँग्रेसने गिळंकृत केला की काय. पण आम्ही गिळंकृत करणार नाही. त्यांच्याकडून आमच्यातून गेलेली मंडळीच्या बद्दल त्यांनी ती शंका व्यक्त केलेली. निश्चित आपण बघतोय हे होते खासदार डॉक्टर कल्याण काळे ज्यांनी आपले संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.